सांगली पोलीस मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या देवगिरी अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे। या अपार्टमेंटमधील कॉपर वायर, 6 सिलिंग फॅन, लाकडी फायरचे बोर्ड आणि ट्यूबलाईट असा एकूण 18,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। सदर चोरीची घटना ही दिनांक 28 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 2 डिसेंबर या कालावधीत घडली आणि या प्रकरणी सहाय्यक उपनिरीक्षक निवास नानासाहेब गुळवे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलीस मुख्यालयातील अपार्टमेंट सुरक्षित नाही, तेथे सामान्यांचं काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत आणि याबाबतीत अधिक माहिती अशी की सांगली पोलीस मुख्यालयाच्या परिसरामध्ये देवगिरी नावाने रहिवासी अपार्टमेंट आहे। सदरची सदनिका ही बंद आहे। दिनांक 28 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 2 डिसेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी कोणी नसल्याचं पाहून देवगिरी सदनिकेच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। अपार्टमेंटमध्ये असलेल्या फ्लॅटमधील कॉपर वायर, 6 सिलिंग फॅन, लाकडी फायरचे बोर्ड आणि ट्यूबलाईट असा एकूण 17,120 रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केलं आहे। तब्बल 9 दिवसांनी सदर चोरीची घटना निदर्शनास आली। त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुळवे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।